असा या देहाच्या ठिकाणी अनेक संस्कार आहेत, वाईट असतील चांगले असतील. मग या देहाचा विचार करत असताना याच्यामध्ये सहजासहजी गुण येऊ शकत नाही. मग काय करावं लागेल महाराज? तर त्या गुणांचा जर आश्रय केला. कोणते गुण? गीतेमध्ये भगवंताने जे सांगितलेले आहे ते गुण जर आत्मसात केले, अभयम सत्व संशुद्धी, जीवनामध्ये अभय मिळवावं लागतं. अभय कशाने प्राप्त होईल? अभय कारण भीती कधी होत असते, निर्माण होत असते, त्याचं एक उत्तर आहे. बाबा सांगत असतात आमची भीती कधी होते माणसाला? माझ्यावर कुणीतरी वेगळं आहे त्यावेळेस भीती निर्माण होते. जर सर्व मीच आहे तर भीती कशाची? तू चाल पुढं चाल गड्या, भीती कशाची? परवाही कोणाची? मन शुद्ध तुझं गोष्ट आहे, फिकिरी मोलाची, फिकिरी मोलाची. म्हणजे अंतःकरणामध्ये मन जर शुद्ध झालं. तुकोबराच्या जीवनातला प्रसंग आहे. महाराज ज्यावेळेस आळंदीला आले आणि आल्यानंतर सहज पारायणाला बसले. आता ही घडलेली घटना अलीकडे पण घडलेली तुम्हाला सांगतो. तुकोबराय पारायणाला बसल्यानंतर त्या ठिकाणी जे पशु पक्षी आहेत ते काही सामान्य नाही. येथे देव येऊनी होती पक्षी. आळंदीत जेवढे पक्षी दिसतील तुम्हाला सगळ्या त्या देवता आहेत. जेवढे दगड दिसतील सगळे ते देवच आहेत. तुकोबराय पारायणाला बसले आणि बसल्यानंतर त्या ठिकाणच्या चिमण्या सगळे उडून जायला लागले. महाराजांना अतिशय अंतःकरणामध्ये खेद वाटला. म्हणजे यांना माझ्यापासून भीती का वाटते? यांना मी कधी त्रास दिला का? कधी यांना काही आघात केला का? अजिबात नाही. यांना भीती का निर्माण झाली? म्हणून तुकोबरायांनी त्या ठिकाणी अनुष्ठान मांडलं आणि अनुष्ठान मांडल्यानंतर दुसऱ्या दिवशी चमत्कार असा घडला. तुकोबरायांच्या अंतःकरणातला भेद सगळा मावळला. भेद मावळल्यानंतर महाराजांना त्या पक्षांना सुद्धा, कारण जसं तुमचं मन असतं तसंच पुढच्याचं बनत असतं. पुढच्याच्या विषयी जर तुमच्या अंतःकरणात द्वेष असेल तर पुढचाही तुमचा द्वेष करायला लागतो. तुम्ही जर पुढच्याला अंतःकरणात प्रेमाने बोलत असाल, म्हणजे अंतःकरणात काहीच नाही, अगदी निर्मळ ठेवला असेल, पुढचाही तुमच्या बाबतीत तसंच करत असतो. कारण याला प्रतिउत्तर असं म्हणतात. आपण जसा एखादा चेंडू हातामध्ये घ्यावा, तो जेवढा वेगाने आपण समोर मारत असतो तेवढ्याच वेगाने तो पाठीमागे येत असतो. म्हणजे हे जसं आहे त्याप्रमाणे तुकोबरायचं अंतःकरण शुद्ध झालं. शुद्ध झाल्याबरोबर महाराज चमत्कार असा घडला. अवघीभूते साम्यारी, कधी समजायचं? ज्यावेळेस आपला कोणीच द्वेष करणार नाही, आपल्याविषयी कोणाच्याच मनात वाईट येणार नाही, त्यावेळेस समजून घ्यायचं देवाची कृपा झाली. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे,
मी ऐसे सगळा मीच मी आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाही. अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, अनुरेनुया थोकडा. म्हणजे अंतःकरणामध्ये जोपर्यंत शुद्ध अंतःकरण नाही तोपर्यंत पुढच्याला आपल्या मनात त्याच्या मनामध्ये वाईट विचार आल्याशिवाय राहत नाही. तो गोबऱ्याचा अंतःकरण शुद्ध झालं, सगळे पशु पक्षी अंगा खांद्यावर खेळायला लागले. हे तुकोबरायांचे सांगितले. पण अलीकडच एक 10-15 दिवसापूर्वी एक आजीबाई पारायण करत होत्या आजाण वृक्षाखाली. पारायण करत असताना एक पक्षी त्यांच्या डोक्यावर येऊन बसला. बराच वेळ चिमणी ती बसली डोक्यावर. हे कशाचं प्रतीक आहे? अंतःकरण शुद्ध झालं, पशु पक्ष्यांना तुमच्याविषयी भीती वाटत नाही. अगदी आमचे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू खंबाट महाराज म्हणून गाथा पाठांतर करण्यासाठी डोंगरावर एका गेल्यानंतर एका गुहेमध्ये ते पाठांतर त्यांचं सुरू होतं. पाठांतर करत असताना अगदी सत्य घडना आहे. पाठांतर करत असताना ज्या गुहेमध्ये ते थांबले ती गुहा होती वाघाची. जागेत होती वाघाची गुहा. बराच वेळ झाला, 1, 2, 3 तास गेले. 3 तासानंतर त्या गुहेचा मालक आला. गुहेमध्ये प्रवेश त्याने केला. महाराजांचे डोळे झाकून चिंतन सुरू होतं. अभंग म्हणत होते. मला गाथा किती असामान्य आहे सांगायचं तुम्हाला. अभंग महाराज म्हणत होते. अभंग म्हणत असताना डोळे त्यांनी लावले होते. वाघ गुहेच्या तोंडाशी आला, तेवढ्यावर थांबला नाही, त्यांच्या समोर येऊन बसला. आणि तुमच्या बुद्धीला किती पटेल माहित नाही. समोर येऊन बसल्यानंतर काही क्षणाने महाराजांनी डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर पाहिलं काही कापडाचा वाघ नव्हता, ओरिजिनल साक्षात समोर. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. दोघांची नजर झाली. पण महाराजांनी अभंग म्हणण्याचं बंद नाही केलं. अभंग सुरूच आहे. थोडं सावकाश म्हणत होते, पुन्हा मोठ्याने म्हणायला लागले तरी वाघ शांतच आहे, शांतच आहे. त्यांनी एकच मनामध्ये निश्चय केला. त्याच्या समोर ते एकच बोलले, जर मला तुला खायचं असेल तर खाऊ शकतो, पण एवढं लक्षात ठेव, मी तुकोबाराचे अभंग गात आहे. अभंग गात असताना जर मला माझं तू जर भक्षण केलं तर तुझ्याकडून हे शक्य नाही. अभंग तुकोबाराचे सामान्य नाही. या अभंगाचं सामर्थ्य कसं आहे? जाऊ द्या, सगळ्या जीवांचा उद्धार केला जाऊ द्या. जड असणारे दगड ते सुद्धा या अभंगाने तारले. जळी दगडा सहित बया, वाघ शांत झाला. बराच वेळ वाघ समोर आहे. महाराजांचं अभंग पठण सुरू आहे. थोड्या वेळानं गावकऱ्यांना कळालं या गुहेमध्ये ज्या महाराज बसलेले होते त्याच गुहेच्या दिशेनं वाघ गेलेला आहे. मग काट्या कुऱ्हाडी घेऊन निघाले आणि त्या दिशेने येत असताना लोकांचा आवाज महाराजांच्या कानावर पडला. महाराज त्याला म्हटले, आता तू इथून जा, तुझ्या जीवाला धोका आहे. तो वाघ सरळ तिथून उठून निघून गेला. शुद्ध अंतःकरण. विठाला एवढे गुण आम्हाला मिळून हो
नका. पुन्हा माझंच नाव सांगतो माझ्याकडे येऊ नका. कारण एका लगेच होणं शक्य नाही ना. साधना करावी लागते. मन आपलं थोडा वेळ आपलं मन कसं आहे गढूळ पाण्याचं. नदीला पाणी आहे ना आपलं आहे. ते पाणी जर शांत राहिलं अगदी स्वच्छ दिसतं. एखादा खडा टाका तुम्ही लगेच त्याचा रंग बदलतो, रूपही बदलून जातो. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये सत्वगुण, रजगुण, तमोगुण आहे. एकाच अवस्थेमध्ये एकाच गुणामध्ये आपला अंतःकरण राहू शकत नाही. कधी सत्वगुणी होतं, कधी रजोगुणी होतं, कधी तमोगुणी होतं. तुम्ही घरी झोपलात तमोगुणी झालं. म्हणजे कीर्तनाला नाही दुसरीकडे गेले तिकडे रजोगुणी झाला. कीर्तनाला आला सत्वगुणी झाला. इथून उठून गेला परत रजोगुणी झाला. म्हणजे आपलं अंतःकरण सतत बदलत राहतं. त्याच्यामध्ये स्थिरता राहत नाही. पण संतांचं जर अंतःकरण घेतलं मृदुसबाई नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. त्यांचं अंतःकरण मृदूच असतं, शुद्धच असतं. त्याच्यामध्ये कधी बदल होत नाही. तेवढा बदल आपल्यामध्ये झाला नाही पाहिजे. जर सतत आपलं अंतःकरण बदलत असेल तुम्ही म्हणताना अंतःकरण आमचं शुद्ध झालं शक्य नाही. एवढ्या लवकर शक्य नाही. जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी तेव्हा विठ्ठल रूपा केले जन्मोजन्मी बहु पुण्य. मग आता अवगुण आम्हाला घालवायचे 8:30 वाजले तरी अजून पुढे सांगायला तयार नाही. चाललंय आपलं तुमचं घोळ. म्हणजे अंतःकरण शुद्ध करायचंय, गुण आम्हाला मिळवायचे. ते गुण मिळवण्यासाठी शास्त्राने आपल्याला 3 मार्ग सांगितले. काय काय करायचंय? एक तर कर्म करायचंय, दुसरी उपासना करायची किंवा ज्ञान मिळवायचं. कर्म करायचंय. कसं कर्म करायचं? सकर्म कर्म करायचं. याच्यामध्ये सकर्मता असायचं. सकारात्मक ज्याला सकर्म म्हणजे ज्या कर्मामध्ये ज्ञानोबांच्या भाषेत बोलायचं झालं तैसा कर्तृत्वाचा मधु कर्म फळाचा आस्वादू या दोहीची नाव बंधू कर्माचा की. ज्ञानोबा म्हणतात तैसा कर्तृत्वाचा मधु म्हणजे आपल्या ठिकाणी कर्तृत्व नसलं पाहिजे. कर्म फळाचा आस्वादू त्या कर्माविषयी त्या फलाची अपेक्षा नसली पाहिजे. तर ते कर्म तुम्हाला बांधणार नाही. कर्तृत्व महाराज कर्तृत्व तर माणसं सोडायला तयार होत. अगदी मी केलं हे म्हणण्यासाठी हाणामाऱ्या सुद्धा करायला मागे पुढे पाहत नाही. एवढी तयारी असते का मी केलंय सगळं ते तो कसं काय पुढाला त्याचा सत्कार कसं काय केला. सगळं नियोजन मी केलं, पठ्याने सगळं नियोजन केलं म्हणतो. याला म्हणतात कर्तृत्व. एखाद्याने कर्तृत्व घेतलं की आपोआप त्याच्याकडे भोक्तृत्व आल्याशिवाय राहत नाही. आमचे गुरुजी दृष्टांत सांगत असतात. एक माता माऊली नदीवर धुणं धुण्यासाठी गेली. आता महिला म्हटल्यानंतर चर्चा होतच असते, भांडणं होतच असतात. मग ती कशावर होती सांगता येते. नदीवर धुणं धुण्यासाठी गेल्यानंतर एक संन्यासी तिथून चाललेला होता. मला सांगायचे करता झाला भोगता अपरिहार्य होणारच. कसं 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 होणारच सकारात्मक. तो तिथं त्या ठिकाणी थांबला. काय त्याच्या मनात आलं कोण झालं यांचं पण हात गायीवर भांडणं आले. एवढे भांडण वादाला पेटले. संन्यासी म्हटलं काय माता माऊली इंद्रायणी सारखा पावन तटाक आहे इथं यांचा वाद सुरू आहे. तो फक्त पाहिला, फक्त भांडण पाहायला लागला. एका माता माऊलीनं पाहिलं आणि संन्याशाला मध्ये घालून शिवी दिली. कोणाला? समोरचीला शिवी दिली. तो म्हटला माझा काय दोष आहे याच्यात? तुझा दोष एवढाच आहे तू इथं थांबला द्रष्टा झाला विठाला. म्हणजे करता झाला का भोगता अपरिहार्य होणार. जर कर्म तुम्हाला करायचं कर्तृत्व ठेवायचं नाही आणि भोक्तृत्वही ठेवायचं नाही म्हणजे तुम्ही त्या कर्मातून सुटणार. हा एक झाला मार्ग. दुसरा मार्ग म्हटले
ज्ञान मिळवायचं. ज्ञान मिळवा, ज्ञान एवढं सोपं आहे का? ज्ञान ज्ञान म्हणजे वाघिणीचं दूध आहे असं म्हणतात. वाघिणीच्या दूध जर घ्यायचं असेल आपल्याला, सोन्याचं पात्र मी घेऊन येतो, तुम्ही वाघीण घेऊन या. सुवर्ण पात्र पाहिजे, त्या पात्रामध्ये ते दूध राहत. आपण काय पाहिलेलं नाही, पण जुनी मंडळी सांगत असतात त्या पात्रामध्ये दूध राहतं. दुसरं जर कोणतंही जर पात्र आणलं तुम्ही, तर ते पात्राचा छेद करून ते दूध खाली निघून जातं. एवढं सामर्थ्य त्या दुधामध्ये आहे. तसं ज्ञान आहे. ज्ञान एवढं पवित्र आहे, एवढं असामान्य आहे, एवढं सामर्थ्य आहे ज्ञानाच्या ठिकाणी. ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते तथा पवित्रं ह्य विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनिर्विद्यते. ज्ञानासारखं जगात पवित्र काही नाही. ज्ञान सगळ्या कर्माला नाश करून टाकतं, सगळ्या कर्माचा ध्वंस करतं. कशाचं ज्ञान म्हणतात तुम्ही? भौतिक ज्ञान अजिबात. शरीराचं, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, खगोल, भूगोल ही अजिबात. हे ज्ञान ज्यांनी मिळवलं त्यांचे डोके म्हणजे हँग व्हायला लागले. का बरं? या ज्ञानाने उलट मनुष्याच्या अंतःकरणामध्ये विक्षेपच जास्त वाढतो. आता किती प्रयोग चाललेले आहेत, किती खर्च चाललाय त्या प्रयोग करण्यासाठी. चंद्रावर पाठीमागे यान पाठवलं होतं. कोणतं? चंद्रयान पाठवलं, दुसरं नाव आहे काय? ते पाठवलं पण ते यशस्वी झालं. म्हणजे बऱ्याच वर्ष त्यांनी तेवढे कष्ट केले, त्या ठिकाणी ते सॅटेलाइट लावायचं होतं त्यांना, पण ते लावता आलं नाही. म्हणजे याच्यामध्ये जर बुद्धी खर्च केली तर पदरामध्ये काय पडत नाही. शेवटी माणसं निराश होत असतात. या भौतिक ज्ञानाने आपली प्रगती होऊ शकत नाही, अन्यथा अधोगती होत असते. म्हणून हे ज्ञान मिळवणं, कोणतं ज्ञान मिळवायचं? ज्ञानोबराय म्हणतात, आहे निहामून करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे नेमकं? मला जायचंय कुठं? होय माय कोण आहे? कुठं जायचे? तुम कुतोषी गंतः कुठं आयातः, कुठून आलास, कुठं जायचे? म्हणालो अमुक अमुक गाव, निघालोय दुसऱ्या गावाला. तिथून कुठं जाणार माहित नाही. म्हणजे कहां से आए मालूम नहीं, कहां जाना कोई पता नहीं, क्या लाए कुछ भी नहीं. म्हणजे अशी अवस्था होत जाते. पण हे जर ज्ञान माहित नसेल, कारण कुठेतरी जीवनामध्ये समाधान प्राप्त करावं लागेल. भौतिक विद्या मिळवली तर आपली आस थांबू शकत नाही. संतांच्या जर बाबतीत बोलायचं झालं, संत म्हणतात कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तसं तुम्ही म्हणता का? उठून म्हणा बरं कोणीतरी, आता बस झालं, आता याच्या पुढे काही करायचं नाही. बोला, मनापाशी कॉन्फिडन्स आहे जास्त, उठून बोला फक्त की बस आता काही करायचं नाही. पण तो वर चाललेला आहे, पण आतमध्ये संकल्प आपलं सुरूच आहे. आता इथं जरी बसलो तर इथून उठल्यानंतर काय करायचं, उद्या काय करायचं, परवा काय करायचं, एक महिन्यानंतर काय करायचं, सारखे संकल्प आपले सुरू आहेत. हे संकल्प जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत खरं समाधान मिळू शकत नाही. याला म्हणतात विचाराचा हा परमार्थ आहे. संकल्प संपले, विचार थांबले, तिथून परमार्थाला सुरुवात होत असते. तुमचे विचार थांबलेत का? नाही थांबले. तुमचे म्हणजे माझे. तुम्हाला कशाला? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. विचार ज्याचे थांबले त्याचा परमार्थ सफल झालेला आहे. म्हणून ज्ञान याला म्हणतात ज्ञान. ज्ञान योग व्यवस्थिती हे ज्ञान आपल्याला मिळवावं लागेल. जाऊ दे, ज्ञानामध्ये महाराज आमचा अधिकार नाही. मग काय करायचं? म्हणजे मग एकच मार्ग आहे शेवटचा, आता उपासना. उपासना करायची. काय करायची उपासना? आपल्या ठिकाणी भाव संपादन करायचं, आपल्या ठिकाणी भक्ती संपादन करायची. काय भाव म्हणजे काय? कांद्याचा भाव, बटाट्याचा भाव का ऊसाचा भाव? हा भाव सांगायचा नाही. माझा सांगण्याचा भाव असा आहे, भाव कळाला का तुम्हाला? भाव मला सांगायचा आहे. भाव शब्दामध्ये एक धातू आहे, भूसत्ताया, म्हणजे असलं भाव. आपल्या ठिकाणी भाव असावा. कोणाविषयी भाव असावा? कोणाचा भाव असावा?
आपल्या ठिकाणी असणारा जो भाव आहे तो भाव फक्त देवाविषयी असावा. भाव अंतःकरणामध्ये प्रेम असावं, देवाविषयी असावं. भाव भक्ती, भक्ती कशाला म्हणतात? भक्तीचा विचार अनेक शास्त्रकारांनी केलेला आहे. सा परामभक्तेश्वरे स्वस्वरूपानुसंधानं भक्तिरित्या विधीयते, त्याला म्हणतात भक्ती. सातू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच, त्याला म्हणतात भक्ती. सोप्या भाषेत बोलू, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संसाराविषयी असणारा संकल्प, त्याच्याविषयी असणारी अंतःकरणात आसक्ती, ती बाजूला टाकली की भक्ती झाली. किती सोपं आहे. म्हणजे संसार सोडायचा आहे का? हाच बरोबर. काय करायचं? त्याच्यातली माया काढायची, त्याच्यावरची आसक्ती काढायची आणि देवावर लावायची. म्हणजे आसक्ती दुःखाला कारण आहे का वस्तू दुःखाला कारण आहे? वस्तू दुःखाला कधी जगामध्ये अशी कोणतीच वस्तू नाही की ती माणसाला दुःख देते. फक्त त्या वस्तूविषयी असणारा अंतःकरणामध्ये राग, तो आपल्याला दुःख देत असतो. ब्रह्मभूत धुंडा भरा सांगायचे. एक माणसाला आता काही 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 कोणाला काही आवडतं, काही पाळाय आवडतं, काही कुत्रे पाळतात, काही मांजरी पाळतात, काही पशु पक्षी पाळतात. नाथ महाराजांच्या गाथेमध्ये फार गोड वर्णन आलेलं आहे की या युगामध्ये कली प्रभाव कसा झाला. म्हटले कली प्रभाव असा झालेला आहे की आता गायी विकून टाकतील आणि घोड्याचा खराबा करतील, घोड्याची सेवा करतील. घोड्याची सेवा केल्यावर काय मिळणार आहे आपल्याला? काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. पण गायीची सेवा केल्यानंतर काय मिळणार नाही? काय काय मिळणार नाही? सर्व प्राप्त होईल. गायीच्या ठिकाणी, गोमातेच्या ठिकाणी लक्ष्मीचं वास्तव्य आहे. तुम्हाला मी अनुभवातून बोलतो, कारण काहीतरी माणसाने या ठिकाणी खरं बोललं पाहिजे. ही गादी सामान्य नाही. तुमचं कशाला सांगू, माझ्या घरची परिस्थिती सांगतो तुम्हाला. जोपर्यंत आमच्या घरी गाय नव्हती, दररोज आमच्या घरी वाद व्हायचा. तो एवढा विकोपाला गेला होता, शेवटी जीवित्व संपवण्यापर्यंत गेला. म्हणजे स्वतःला आता संपवणार एवढा वाद विकोपाला गेला. मग मला थोडस जाणवलं, म्हणून हा वाद जर थांबवायचा असेल तर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. ज्ञानोबारांनी कशी कृती दिली माहित नाही. आपल्या गावात या ठिकाणी गायनाचार्य माधव महाराज येत असतात. माधव महाराजांनी नेमकी ते गाय गोशाळेवर नेणार होते. म्हटलं मी गाय ती घेऊन जातो. ती गाय आमच्या घरी नेली. ती गाय जशी घरी नेली असा घरचा सगळा वाद शांत झाला. आपण मला सांगायचे गायच्या ठिकाणी सामर्थ्य किती असतं. गाय म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे. ती जर घरी आली तर आपल्याला कशालाच काही कमी पडू शकत नाही. जर्शी म्हणत नाही गावरान, तुम्ही सावध राहा. गावरान गाय सुद्धा आपल्या जर घरी असेल तर सगळी समाधानता, जीवनात स्थिरता प्राप्त होते. कारण सगळ्या देवता गोमातेच्या ठिकाणी वास्तव्य करतात म्हणून. परंतु कलीचा प्रभाव असा झाला, गाय जाऊ द्या, पहिलं जाऊ द्या, पण माणसं कुत्रे पाळायला. मग घरासमोर बोर्ड लावतात, सावधान
कशापासून? अण्णांच्या भाषेत बोलायचं झालं म्हणजे घरामध्ये कोण राहतंय? आपल्या आपल्या घरात कोण राहतं? बोला बोला. म्हणजे घरासमोर पाठी लावलेली असते कुत्र्यापासून, कुत्रच नसतं घरी. समजायचं आतमध्ये कोण आहे? तुम्हीच म्हणा, तुम्हीच म्हणा. पुन्हा मला सांगायचे, एका माणसाने घोडा पाळला. आता तो घोड्याला दररोज खरारा करायचा. एवढा घोड्यावर त्याचा जीव. एकदा घोडा आजारी पडला. घोडा आजारी पडल्यानंतर सकाळी हा मोठ्यावर बसला, डोक्याला हात लावून. लोक रस्त्याला येणारे जाणारे म्हणजे का हो सावकार, दररोज तुम्ही अशी प्रफुल्लित गप्पा मारायची चांगली आमच्या सोबत, आज काय झालं तुम्हाला? मला काय सांगू रामभाऊ, माझा घोडा काही खातच नाही. एवढा दुःखी झाला. त्या घोड्याचं खाणं बंद झालं तर याने सुद्धा उपवास धरायला सुरुवात केली. बरं, थोडा घोडा काही दिवसांनी नीट झाला, व्यवस्थित झाला. घोडा व्यवस्थित झाल्यानंतर काही दिवसांनी घोड्याचा मालक आजारी पडला. मालकाची पण जायची पाळी आली. घोडा शेजारीच बांधलेला आहे. घोड्याला खरारा कर, घोडा आनंदात आपलं त्याचं चाललेलं आहे सगळं खाणं. म्हणजे घोड्याच्या ठिकाणी असेल तर नाही, माणसाच्या ठिकाणी असेल ती विठाला. म्हैस गेल्यानंतर माझी म्हैस गेली म्हणून रडतो का म्हैस गेली म्हणून रडतो? माझी म्हैस गेली म्हणतो ना तो, असं म्हणत नाही म्हैस गेली. माझी गेली, कोणाची? माझी नाही, ज्याची गेली असते. माझी म्हैस गेली म्हणून तो रडत असतो. माझे पण आले ना, मुक्त होता परी परे झाला उपासनेमध्ये ही आसक्ती टाकून द्यावी लागते. आमच्या संतांनी सगळं टाकून दिलं, ते काही ठेवलं नाही. अगदी निसंग तुमासी राहणे एकट नाही कटकट साहोये. तर तुकोबाराय म्हणतात, अशी भक्ती ज्याच्या ठिकाणी आहे, असा भाव ज्याच्या ठिकाणी आहे, तो देवाचाही देव आहे. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे भक्ती भाव, तुका म्हणे भक्ती भाव. तुका म्हणे भक्ती भाव, तोची देवाचा हे देव. तुका शेवटच्या चरणात सांगतात अभंगाचे. तुम्ही तर मागचं सुरुवात सगळं केलं का? अजिबात. कारण संतांचं अभंगाचं भांडार असा आहे, संत श्रीमंत आहे. श्रीमंताच्या घराला सगळीकडून दरवाजे असतात. पूर्वेकडून जा, पश्चिमेकडून जा, उत्तरेकडून जा, दक्षिणेकडून जा, कुठे तुम्हाला आतमध्ये प्रवेश करता येतो. तसे अभंग रूपी असणारा हा महाल या राजवाड्यामध्ये कुठूनही प्रवेश करू शकता. विठाला उपासनेच्या द्वारा भाव आणि भक्ती संपादन केली की तो देवाचाही देव.
नुसता देवाचाच भक्त होत नाही तर देव त्याचा भक्त होतो. एवढं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी तर कशाला तुका म्हणे भक्तिभाव तोचे देवाचा हे देव. अशी भक्ती आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावी. भाव आपल्या अंतःकरणात जर निर्माण झाला तर तो परमात्मा त्याचं दास्यत्व करायला. पण दास्यत्व करत असताना एवढी सेवा करतो देव त्यांना म्हणतो काय तुम्हाला संकट आहे का, तुमच्या काही इच्छा अपूर्ण आहेत का, बोला. ते म्हणतात अजिबात आम्हाला काही नको देव, काहीच आम्हाला नको. तरी सुद्धा देव त्यांच्या पाठीमागे धावत असतो. अभंगाच्या पहिल्याच्या काही न मागती देवा, काही न मागती देवा, काही नाही करते देवा, काही न मागती देवा. त्यांची करू धावे सेवा. भक्ती आणि भाव त्यांनी संपादन केलेला आहे आणि देव तो देवाचा देव झालेला. देव त्यांचा दास्यत्व करत आहे. मग दास म्हटल्यानंतर सेवक सांगत असतो मला काही कमी जास्त तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस ते म्हणतात देवा काही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा. हे चरण जरा श्लेष अलंकारानं नटलेलं आहे. काही न मागती देवा, जे देवाला काहीच मागत नाही त्यांची देव सेवा करत असतो, कोणाची नाही करत. आणि ज्यांची सगळी लिस्टच तयार झालेली आहे, पंढरपूरला वारीला गेलं काय काय मागायचं सगळं लिहूनच नेत. हे नाही देवा ते नाही, अमुक झालं तमुक झालं, काय काय झालं बरंच झालं, सगळं तयारी असते. मग असे जे मागणारे असतात त्यांच्या मागे देव जात नाही. जे कधी काहीच मागत नाही हा एक झाला अर्थ. दुसरा अर्थ काहीही जे मागत नाही, जे मागायचं तेच मागतात. काही म्हणजे व्यवहारी काहीच मागत नाही, म्हणजे काहीही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा. त्यांची सेवा परमात्मा करण्यासाठी धावतो. का धावतो परमात्मा? कारण निस्पृह जीवन साधूचं आहे. या जगात आल्यानंतर संत जगाकडून काय अपेक्षा करतात ते कशाचीच अपेक्षा करत नाही. अगदी त्यांची काहीतरी जीवनामध्ये उपजीविकेचं साधन व्हावं ती सुद्धा अपेक्षा जगाकडून संतांनी केली नाही. उलट जगानेच त्यांना उपद्रव केलेला आहे. जगाने सगळ्या संतांना उपद्रव केला. म्हणजे जगानं त्यांना सुख तर दिलंच नाही, उलट दुःखच त्यांच्या वाट्याला आणलं. कारण ज्ञानोबा रायसारखं रत्न या जगतामध्ये या जगताचं कल्याण करण्यासाठी अवतरित झालं. आणि झाल्यानंतर मला आल्यानंतर वाट्याला दुःख आलं. माणसं बोलता बोलता म्हणत असतात काय देवाची आमच्यावर अवकृपा झाली हो. सगळं गोकुळासारखं घर होतं, एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं. आपलं सोडून द्या. बोलता बोलता माणसं म्हणत असतात काय देव आमच्याकडे लक्ष देत नाही. एवढं आम्ही करतो तरी देव आमच्यावर नाराजच दिसतोय. देवाचं जाऊ द्या, स्वतः भगवान परमात्मा असा कोण आहे जगामध्ये ज्याचा जन्म जेलमध्ये झाला? कोण आहे सांगा. आपल्यावर एवढी वेळ आली का? अजिबात नाही. पण भगवान जगताचा ब्रह्मांडाचा चालक मालक, परंतु ज्याला तुरुंगामध्ये तुरुंगवासामध्ये ज्याचा जन्म त्याला घ्यावा लागला, म्हणजे
म्हणजे इथून त्याचं कर्म सुरू झालं. अहो कोण आहे असा जगामध्ये की ज्याने भर तारुण्यामध्ये नेमकंच विवाह सोहळा संपन्न व्हावा आणि वनाचा रस्ता धरावा? कोण आहे जगात? फक्त एका वचनासाठी, रघुकुल रीती सदा चले आए, काल जाए पर पच जन जाए, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. फक्त एका पित्याच्या वचनासाठी वनाचा रस्ता झाला. एवढ्या आपल्या वेळ आली का? अजिबात. साधू संतांवर किती संकट आले महान एका दिवसामध्ये. कारण सहनशीलता साधूंच्या ठिकाणी खूप असते. किती सहन करतील? अगदी अपरंपार. एवढं सहन करावं दुःख जगामध्ये आल्यानंतर त्या दुःखाला पारावार नाही. अगदी लहान वय आहे, आई वडील सोडून गेले. बरं, सगळ्या जगाने वाळीत टाकलं, भिक्षा वाढायला तयार नाही. एवढा भयानक प्रसंग. तरी सुद्धा कधी देवाला दोष दिला नाही. देवाला दोष दिला नाही. आपल्या कर्माप्रमाणे चालत राहील. एवढंच नाही, ज्या जगापासून आई वडिलापासून पोरके झाले त्या जगाला सगळं जग पोरक होतं. त्या जगाची सगळी माऊली झाली. म्हणून विश्व माऊली ज्ञानोबा आहे असं म्हणतात. सगळ्या जगाचं माऊलीत्व ज्यांनी घुसवलं असे ज्ञानोबा आहे. जे ज्ञानोबा समाधिस्थ होत असताना नामामले संत कासावे सारे, लाविते पदर डोळ्यासे. सगळे संत कासावीस होतात का? ज्ञानोबा रत्न सर्व गुण संपन्न जीवन पुन्हा आपल्याला प्राप्त होणार नाही. संत खेद करतात एवढंच नाही, रुक्मिणी आईसाहेब सुद्धा खेद करतात. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, तेचे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. रुक्मिणी आईसाहेबच खेद करतात एवढंच नाही, परंतु स्वतः भगवान परमात्मा सुद्धा खेद करतात. नामदेवराय सुद्धा खेद करतात. सगळ्या जगाचे डोळे पुसावेत कोणी? भगवंतांनी. पण देवच जर शोक करायला लागला, देव जर खेद करायला लागला, नामयाचा धरुणी हात क्षणक्षणा पंढरीनाथ, ज्ञानदेवा ते आठवीत सद्गतीत कंठ करुणिया. ज्ञानोबारायांचे गुण आठवत होते भगवान. काय ज्ञानोबाराय आहे? ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक दिव्य ग्रंथ आपल्याला दिला. तुम्हाला एक सांगून जाईल की ज्ञानोबारायांच्या ज्या ओव्या आहेत ना, त्या ओव्या म्हणजे ज्ञानोबारायांची एक ओवी रूपी कन्या आहे. जी कन्या ज्ञानोबारायांपासून तिचा जन्म झाला, पण ती ओवी अशी आहे, त्या ओवीचा आपल्याला थोडासा भाव सांगून जाईल. ती ओवी अशी आहे पहा. ती ओवी कधी कधी करुण रसामध्ये आपल्याला घेऊन जाते, कधी कधी वीर रसामध्ये नेते, कधी शांत रसामध्ये नेते. कधी कधी जर तुम्ही चुकला तर ती हळूच थोडस रागावते आणि जवळ येऊन तुमच्या गालामध्ये थप्पड मारते. ही ज्ञानोबारायांची करुणा आहे. हे ज्ञानोबारायांचं हे विश्व आहे. याला म्हणतात सर्व गुण संपन्नत्व. हे सर्व गुण संपन्नत्व असणारं जीवन या साधू संतांचं जी काही सेवा असेल ती करण्यासाठी परमात्मा येतो. कधी? काही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा. देवावर संतांचं ऋण असतं. ज्याच्यावर ऋण असतं तो मनुष्य खाली मन घालून रस्त्याने चलत असतो, आणि ज्याचा ऋण असतो तो छाती काढून चलत असतो तारीख. का? ज्याच्यावरून आहे तो वर बघू शकत नाही. म्हणून भगवान परमात्मा संतांचं ऋण आहे. का? ते काहीच मागत नाही. एवढं ऋण देवाजवळ असल्यामुळे देवाला वाटतं यांच्या सेवेतून काहीतरी उत्तीर्ण व्हावं, काहीतरी यांच्यासाठी करावं. पण संत ती संधी देतच नाही. देव काहीतरी निमित्त करतो आणि त्यांच्या त्या सेवेतून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू फेडी रोला, हळूहळू फेडी रोला, हळूहळू फेडी रोला, हळूहळू फेडी रोला. हो
जसा अभंग तसा लावण्याचा प्रयत्न करू आपण चालेल. हळूहळू फेडे ऋण होऊन या रूपे देन. देव त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करत असतो. होऊन या रूपे दीन. दीनरूप धारण करतो देव. सामान्य माणसासारखा वेश परिधान करतो. अगदी नोकरासारखा राहतो पोराच्या घरी, संतांच्या घरी. दीन होतो. काय शेवाय काय आज्ञा सांगा. अर्जुनासारखा भक्त देवा एवढा देवाला त्रास दिला अर्जुनाने. आखाडी जोबी लोंबी करू 11व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा देवाला किती त्रास दिला. पुन्हा देवाबरोबर भांडणं सुद्धा करायचं. काय तुला कळतं देवा. कृष्णा कृष्णा हाकाळी जे ए कृष्णा. देवाला हाक मारायची. अर्जुन मारतोय हाक. देव काय सामान्य आहेत का. पण देवाचं ते नाताच आहे. परमात्मा सेवकत्व धारण करतो. कैसे देखा नवलतया प्रभूचे जे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य पण पार्थाचे करीतो असे. आपुलिया उत्तीर्णत्वाला ते ऋणवय पण ते कोणी अंगी. आपुलिया उत्तीर्णत्वाला भक्तांची तनु त्यागी परिचर्या करी. होऊन या रूपे देन विठाला. भगवत भक्ताची कशी कामं करतो एक दृष्टांत सांगणार आहे. पण धावतं एक चरण राहिले त्याचा भावार्थ आपण संपू. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की भगवान परमात्मा त्यांच्याजवळ एक क्षणही वेगळा होत नाही. नव्हे त्या वेगळा क्षण एक निराळा. दोन शब्द आले. एक वेगळा आणि एक निराळा. वेगळा निराळा काय. आता मराठी सारस्वतात हे शब्द आहेत. कारण महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली मातृभाषा मराठी सामान्य नाही. एक शब्द अनेक अर्थाने आपल्या समोर येतो. म्हणजे सगळ्यात श्रीमंत भाषा मातृभाषा आपली मराठी आहे. तिचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. ज्ञानोबासारखे अभिमान धारण करतात. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता ते पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवे. म्हणून हे आपलं परम भाग्य आहे. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. कारण पाठीमागे तामिळनाडूहून मनुष्य आला. त्याला मराठी नीट कळत नसतं. बाबांकडे आल्यानंतर त्याला अंतःकरणात एवढी इच्छा निर्माण झाली मला मराठी भाषा कळावी आणि ज्ञानेश्वरी वाचायला यावी. बाहेरच्या लोकांना हे आकर्षण आहे. आणि आपण समर्थाची पोटी आम्ही जन्मलो कारण आपण ज्ञानेश्वरी कधी उघडत सुद्धा नाही. बरोबर बोललो मी. चुकीचं बोललो असलं तर परत घेतो शब्द. उघडतो का खरं सांग. तुम्हाला शेजाऱ्याचे शब्द बोला बोला. उघडतो का आपण ज्ञानेश्वरी. गुरुवारी मदन महाराज त्यांचं महाराजांचं आगमन या ठिकाणी झालं. वैकुंठवासी रंगनाथ बाबा असतील सर्व हे साधू महात्मे आले म्हणून ज्ञानेश्वरी आपल्याला कळायला लागली. आणि ती जर ज्ञानेश्वरी आपण वाचलीच नाही तर मराठी भाषा काय आहे त्याचा आपल्याला मोठेपण कळणार नाही. कधीच कळणार नाही. बाहेरचे लोक त्या भ्रमराप्रमाणे इथे येतात का कमलकंदाने अशी स्थिती आपली होऊ नये. म्हणून जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचा आश्रय करा. अशी असणारा हे मराठी सारस्वत या सारस्वताचा विचार करत असताना संत महात्मे वेगळा आणि निराळा शब्द आला. तर हा वेगळा आणि निराळा शब्द काय सांगतो. वेगळा शब्द सांगतो की परमात्मा सगुण रूपाने तुमच्यापासून वेगळा कधी होणार नाही. आणि निराळा निर्गुण रूपाने तुमच्यापासून कधीच निराळा होणार नाही.
सगुण रूपाने तुमच्या जवळ आहे, निर्गुण रूपाने तुमच्या आतमध्ये आहे. नवे क्षण वेगळा, नवे त्या वेगळा, क्षण एक निराळा. अभंगाचा चौथा भावार्थ संपला. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. आतापर्यंत तुम्हाला भजन करा म्हटलो, तुम्ही काय टाळ्या वाजविल्या? खरं बोलली विठोबा. कामने भक्तिभाव तुझी देवाचा हे देव, हळूहळू फेडे ऋण होऊन या रूपे देन. 1-2 मिनिटं घेतली तर चालते ना? परवानगी काढली लगेच सांगतो. तुकोबरा या अभंगातून साधू संतांची सर्वोत्कृष्टता वर्णन करतात आणि परमात्मा त्यांची कशी सेवा करतो याचं विश्लेषण या अभंगामध्ये केलेलं आहे. म्हणजे कुठं सेवा केली काय तुम्ही सांगितलंच नाही. याचा अर्थ तुम्ही काकड्याला येता का सगळे? तुम्ही म्हणता तुम्हीच येत नाही. आम्ही आलो असतो पण ही मशीन चालणार नाही, कारण ते मशीन कधी कधी बंद पडतं. ह्याचं काय सांगता येतं? काकड्याच्या अभंगामध्ये खूप गोड वर्णन केले. सगळ्या भगवत भक्ताची परमात्मा काम करतो. अभंग पाहून घ्या. उंच नीच काही नेने भगवंत इष्टे भागवंती देवपुनिया. सगळे अगदी आपल्या समोर यादी दिली. आपल्याला एकच उदाहरण सांगतो. तुकोबरायचं सांगू का निळोबरायचं सांगू? कोण जवळ आहे आपल्याला सध्या? तुकोबराय जवळ आहे का निळोबराय? अंतर जर पाहायचं झालं, बोला तुम्ही बोलणारच नाहीत मला माहिती. माझी परीक्षा घ्यायचं ठरवलं तुम्ही. निळोबरायचं उदाहरण सांगतो. भगवान परमात्मा त्यांची सेवा करत असतात. निळोबरायच्या जीवनामध्ये घरी एक मांडीले लग्न. निळोबरायच्या जीवनामध्ये महाराजांच्या मुलीचा विवाह ठरला. आता विवाह ठरल्यानंतर काही गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर भावकी अनुकूल लागते, बरोबर आहे ना? दुसरी म्हणजे संपत्ती लागते. या 2 गोष्टी लागतात. कारण कार्य आहे ना, या कार्यामध्ये सगळं लागतं. याच्याशिवाय कार्य व्यवस्थित होत नाही. तर पुन्हा माणसं नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे कसं झालं लग्न? जाळ झालं म्हणजे लग्नाचं काय हेच नव्हतं नीट. कारण प्रत्येकाची आवड भिन्न असते विवाह सोहळ्याकडे पाहण्याची. कन्यावर येते रूपम, माता वित्तम, पिता कुलम मिष्टान्नम इतरे जनः. कन्या काय करते? रूपवान मुलगा असला पाहिजे, तिच्या अंतःकरणातली इच्छा. माता काय करते? माता वित्तम, मुलगा कमवतो किती? लाखाचे 12,000 नाही, कमवतो किती? तो कोणत्या, कुठं आहे, जॉब काय करतो, कुठल्या कंपनीत आहे, सरकारी आहे का खासगी आहे, ते विचार करते. पिता विचार करतो त्याचं शिक्षण किती झालेलं आहे, किती शिकलेला आहे, का आपला अंगठे भादर आहे, किती शिकलेला हा विचार करतो. आणि इतर जे ज्ञातिकुळ बांधव असतात ते म्हणतात आपल्या कुलातला आहे का ऑदर कास्ट आहे, इतर सगळा परिवार विचार करतो. पण हे सगळं जाऊ दे, म्हणजे बाहेरचे गावातले लोक काय म्हणतात? मिष्टान्न इतरे जनः. बाकीचे म्हणतात भेद कोणता आहे, त्यांना काय घेणं नाही, तिकडे लागू काही फक्त एकदा झालं बस हात झटकला का निघाले, ते उलटले काय झाले काय घेणं नाही. आता निळोबरायच्या जीवनात पाहिलं सगळं अगदी विरुद्ध, काहीच अनुकूल नाही. दांभिक सोयरे जाण, सोयरे बांधून दांभिक आहे, कोणत्याच प्रकारचं सहकार्य नाही. मग आता काय करायचं? शेवटी भगवान परमात्म्याने ऐसे जाणून जगजीवन
परमात्म्याने विचार केला. वृद्ध ब्राह्मणाचा वेश धरून एका वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि लोक निळोबरायांच्या त्या गावामध्ये आले, पिंपळनेरला आले. आल्यानंतर विचारलं, का हो निळोबराय महाराज कुठं राहतात? दिशेनं बोट दाखवलं, समोर दारामध्ये गेले, आवाज दिला, महाराज आहेत का घरी? आतून आवाज आला, हो आहे. तुम्ही कोण, कुठले, कुठं चाललात, काय तुमचं प्रयोजन आहे? असं विचारल्यानंतर म्हटले, मी पंढरपूरचा आहे, लांबून दुरून आलेलो आहे, विठोबा ब्राह्मण माझं नाव आहे. म्हणजे कशा करता आला? म्हणजे काहीतरी काम आणि पोटाला थोडीशी चतकुर भाकर, दुसरं काही नव्हतं. आता ते निळोबरायच व्हायचे. सामान्य माणसं कामच करून घेतात, पोटाला तर काही देत नाही. निळोबराय म्हटले, बस अगोदर भोजन करायचं, नंतर बाकीचं काम करायचं. मग भगवंतानं ऑर्डर दिली. भगवान म्हणतात, ऐसे जाणवली जगजीवन. भगवान म्हणतात की मला भोजनाची इच्छा आहे, इच्छा भोजन मला पाहिजे, पण गर्भाकार पूर्ण जाण. माझी अंतःकरणात इच्छा आहे, गर्भाकार असणारा जो नैवेद्य आहे. गर्भाकार नैवेद्य काय आहे? तो पूर्ण गर्भ ज्याला म्हणतात. पूर्ण गर्भ काय असतं? म्हणजे आतून पूर्ण भरलेला असतं. असं कोणता पदार्थ आहे? बोला बरं, जाणकार श्रोते. पूर्ण गर्भ म्हणजे पुरणपोळी. देव म्हणले, मला पुरणपोळी खायची आहे. देवाला पुरणपोळी खूप आवडते. आमच्या श्री गुरु भजन प्रेमी हरिभक्तीपर्यंत हनुमंत महाराज मते परवा दिवशी महाराजांनी सांगितलं, काल परवा, ते एवढं भजन करतात, पण देवाला नैवेद्य पुरणपोळीचाच असतो. काही हो तिकडे आकाश पाताळ एक करते. एकदा अशी घटना घडली, एक टाळ हरवला. सोमवारचा दिवस, पंगत बसली, जोपर्यंत टाळ येत नाही तोपर्यंत जेवायचं नाही. टाळ आणावं लागला. म्हणजे एवढं महाराजांचं जीवन नियमात. निळोबराय देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दिला. सगळी देवाने विश्रांती केली रात्री आणि पहाटे 2 वाजता उठले. देव 2 वाजता उठल्यानंतर देवाने सगळे सडा समार्जन केलं, दारामध्ये रांगोळी काढलेली आणि पहाटेचे 4 वाजले. 4 वाजल्यानंतर साधू संत काय करत असतात? काकडा करत असतात. लगेच निळोबरायाने काकडा, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, बाहेर निळोबराय उठा पांडुरंगा म्हणतात. देव म्हणले 2लाच म्हटले, उठा साधू संत साधा. देव आपण म्हणाले, उठा, आम्ही 2लाच म्हटलोय, म्हटले मी, तुम्हीच आता उठा. सगळी व्यवस्था केली. निळोबराय त्या ब्राह्मणाला घेऊन स्नानाकरता गेले. स्नान केलेले देवाने सगळी निळोबरांची वस्त्र आपल्या खांद्यावर घेतली. हळूहळू फेडी रोन कोणी आरोपे देन, ती वस्त्र खांद्यावर घेतली आणि घराकडे आले. देवपूजा निळोबरांची पूजा अर्चा सुरू झाली. पूजा सुरू झाल्यानंतर निळोबरांनी हातामध्ये गंध उगाळला. गंध उगाळल्यानंतर तो देवाला लागला आणि त्या ब्राह्मणाला म्हणतात, बघ ना, बघ ना, हजारोच्या पंक्ती उठल्या तरी स्वयंपाक तसाच, अगदी काहीच कमी पडायला तयार नाही. इकडे पत्रावळ्यांचा ढीकच्या ढीक पडला, परंतु अन्न जशाला तसं. शेवटी संध्याकाळ झाली. झाल्यानंतर सगळी व्यवस्था कन्येला वाटण लावलं. वाटण लावल्यानंतर निळोबराय म्हटले, या ब्राह्मणाने आपल्या घरी खूप सेवा केलेली, काहीतरी आपण याचा आदरातिथ्य केलं पाहिजे. निळोबराय काहीतरी आदरातिथ्य करावं म्हणून आतमध्ये गेले की देवाच्या लक्षात आलं. देव म्हटले, आता यांचं काही घ्यायचं, एक तर यांचं ऋण आपल्यावर आहे, यांच्याकडून काय घ्यायचं नाही. देव मागच्या दारानं तसेच निघून गेले, अदृश्य झाले. निळोबराय म्हणतात, कुठे विठोबा ब्राह्मण, कुठे विठोबा ब्राह्मण? पत्नीला विचारलं तर विठोबा ब्राह्मण नाही. निळोबराच्या डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला लागले. काय देवा, माझ्यासाठी एवढं तुम्ही नीच रूप धारण केलं. हळूहळू फेडे रोन कोणी रूपे देन. काय परमात्म्याची भक्ती असेल, काय परमात्म्याच्या ठिकाणी आदरातिथ्य असेल. भक्ताची नीच काम, सगळी काम परमात्मा भगवत भक्ताची करत असतो. म्हणून हळूहळू फेडे रोन होनिया रूपे देन. जर भगवान परमात्मा आपल्याला खरंच दर्शन व्हावं असं वाटत असेल तर भाव आणि भक्ती अंतःकरणात जागृत झाली पाहिजे.
त्या परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये आतुरणी अशा प्रकारचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. अशा प्रकारची साधू संतांकडे भिक्षा मागून आपल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर काही न मागते देवा त्यांची करू धावे सेवा. हळूहळू फेडून होऊन या रूपे देन. नवे त्या वेगळा क्षण एक निराळा. तुका म्हणे भक्तिभाव तोची देवाचाही देव. यथामती यथा अवकाश अभंगावर काही बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व काही योग्यच असेल असं नाही, कारण संतांचे अभंग समुद्राप्रमाणे अथांग आहे. त्याचा अर्थ असाच असेल हे आपण सांगू शकत नाही. ज्या महात्म्यांनी म्हणावं तुका म्हणे नेनो युक्तीच ते तुकोबर आहे काय सामान्य असतील का. म्हणून याप्रमाणे झालेली सेवा आमच्या संस्थेतील सर्व गुरुवारी स्वानंद श्री सद्गुरू जोग महाराज आदी करून सकल साधू संतांच्या चरणी, ज्यांच्याकडे सध्या वास्तव्याला आहे हरिभक्तीपरायण साधक हृदय सम्राट डॉक्टर नारायण महाराज जाधव, सर्व बाबांची ही कृपा आहे, सर्व साधू संतांची. आणि ज्यांच्या समोर ही सेवा केली ब्रह्मभूत श्री गुरु मदन महाराज बिहाने, तसेच आदी करून सकल संत महात्मे, तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप उपस्थित विराजमान श्री या ठिकाणी बापूही उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी सेवा समर्पित करायची. तरे नेवनते पूर्ती अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनंतवासे. पायाच्या प्रसादे काही बोललो क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी तुका म्हणे. सुंदर अशा प्रकारची सर्वांनी साथ दिली. सुंदर साऊंड सिस्टीम, नाहीतर आज आवाज अजिबात निघाला नसता. काय झालं 2 दिवसापासून आवाजावर काय परिणाम झाला माहित नाही, परंतु श्री गुरु महाराजांची सेवा आहे ते करून घेत असतात. त्याच्यामुळे आपल्याकडे काही ठेवायचंच नाही. तुम्ही म्हणत असता हे चौरंगी अजिबात काही नाही. शाळू की मंजूळ बोलत सेवानी पण शिकविता धनी. शिकवणारा वेगळा आहे ना, आपण काहीच नाही. जसं की बासरी वाजत जाते, बासरीचं काय आहे का त्या बासरीच्या ठिकाणी अजिबात. वाजवणारा तो आहे ना, तो आत वाजवते म्हणून बाहेर चालले. जर तो तोच नसेल तर मग याला काही किंमत नाही. ह्या मॉडेलला काहीच किंमत नाही. चैतन्य जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व आहे. विठ्ठल जय जय.